रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आपण संसार करत असताना आपल्या आईला सर्वाधिक अपमानाचा तो क्षण वाटत असतोय जेव्हा आपला मुलगा आपल्या पत्नीसमोर तिच्यावर ओरडतो, तिला डोळं वटारतो. पण दोस्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील सर्व नात्यामध्ये आईचं नातं हे सर्वात श्रेष्ठ असतं. कारण त्याचं वय हे सर्व नात्यामध्ये 9 महिन्यांनी हे अधिक असतंय. आपली आई कशी असू द्या, तिला आनंद देता आला नाही तरी किमान दुःख तरी देऊ नका. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण कसं असावं हा आपला निर्णय असला पाहिजे. कारण लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नसतो. आपण सगळ्यांची किंमत करत बसलो तर आपली कधी किंमत शून्य होऊन जाईल हे कळणार सुद्धा नाही. कारण आजकाल माणुसकीचा जमाना नाही राहिला. लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात आणि एकदा का फायदा घेऊन झाला की असं दूर करतात की जसं काय आपलं आणि त्याची ओळख सुद्धा नव्हती. ओळखायला शिका त्या व्यक्तीला जी खरंच मनापासून तुमची आहे. कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटत असतात. आपल्या जीवनात स्वतःचा दोष ऐकणं, स्वतःच्या चुका ऐकणं हे महत्वाचं असतं. कारण जर का तुम्ही दररोज स्तुती ऐकली तर तुम्ही पुढे जाऊ शकत नसता. कधी कधी आपलीच लोक आपल्या जिंदगीचा असा तमाशा बनवतात की त्यांना आपलं म्हणावं हाच प्रश्न पडतो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश हे जर का उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका. कारण ही सुरुवात शून्यापासून नसते तर अनुभवातून होत असते. आपल्याला अशी माणसं भेटत असतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करत असतात. त्यांना जपा. नाहीतर काही अशी भेटतात की जी एक गोष्ट केली तर 10 वेळा बोलून दाखवत राहतात. खरा पुरुष तोच असतो जो रागातही महिलांशी कसं बोलावं, कसं वागावं हे विसरत नाही. नातं हे दोन्ही बाजूनी सांभाळायचं असतं. एकानं रुसलं तर दुसऱ्यानं म्हणवायचं असतं. प्रत्येक गोष्टीत समोरच्याचंही म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. त्याचंही मन आहे हे मात्र लक्षात ठेवायचं असतं. 4 लोक काय म्हणतील, 4 लोक 13व्याला म्हणतील पुरी गरम वाढा. म्हणून इतरांचा विचार करण्याआधी जे हृदयाला आणि मेंदूला योग्य वाटतं ते करून बघा. जे कोणाला सांगता येत नाही ते स्वतःच्या मनाला सांगायचं असतं. आपल्या जवळच्या व्यक्तीची सवय लागल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड असतं. ज्या दिवशी आपल्याला समजेल माझा देव माझं खूप बारकाईने ऐकतोय, त्या दिवसापासून आपण लोकांसमोर रडायचं सोडून द्यायचं.
समोरच्या व्यक्तीबद्दलचा आपला अंदाज चुकला की खूप त्रास होत असतो. मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं. छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर ते जास्त घट्ट होत असतं. कितीही जवळची व्यक्ती असू द्या, एक ना एक दिवस ती आपल्याला नक्की कंटाळून जात असते. जेव्हा एकट्यावर वेळ येते तेव्हा कळतं आपला आधार फक्त आपण आहे, दुसरं कोणीच नाही. पाळीव कुत्र आणि दुसऱ्याच्या शब्दावर चालणारी माणसं फक्त भुंकत असतात, कारण चावायचा दम दोघांच्यातही नसतो. लोक म्हणतात संगत माणसाला बिघडवत असते, पण नाही. आपला जर आपल्या मनावर ताबा असेल तर संगत कशी का असेना, माणूस कधीच वाया जात नसतो. जे जितकं जास्त जपावं तितकंच हातून सुटून जातं, मग ते प्रेम असो किंवा मैत्री. आजकालची नाती खूप हुशार झालीत. आपल्यापेक्षा कोणी जास्त चांगलं भेटलं तर आपल्याला लगेच विसरून जातात. तुटलेलं मन आणि गेलेली वेळ आयुष्यात खूप काही शिकवून जात असते. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधी ठरवून करायचा नसतो. जशी वेळ येईल तसं वळायला लागत असतं. एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळं थोडंसं तरी हसू येत असेल तर त्यापेक्षा आनंदायी कोणतीच गोष्ट नसते. आपलं आयुष्य इतकं पण स्वस्त नाही की ते एखाद्या व्यक्तीमागं आपण वाया घालवावं. भावना तिथंच व्यक्त करा जिथं त्याचा आदर केला जाईल. नाहीतर डोळ्यातून वाहणारं अश्रू सुद्धा काही लोकांना पाणी वाटतं. जमलं तर एकटंच राहा, कारण दिखावा केलेल्या नात्यापेक्षा एकटं राहणं नेहमी सुख देतं.